कसं काय मंडळी, मी सोनाली आणि स्वागत आहे तुमचं माऊली ऑफ डुगुबणी या आपल्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। नेहमी मी तुमच्यासोबत मॉर्निंगचं किंवा माझं डेली रुटीन शेअर केलं आहे, पण आज थोडासा व्हिडिओ वेगळा असणार आहे। आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि आज संध्याकाळी एक स्पेशल मेनू असणार आहे, सोबतच डुगुबणीची मस्ती असणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओला अजिबात स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बऱ्याच दिवसांपासून आम्ही बटाटा वडा बनवला नव्हता, तर आज मी स्पेशल मेनूमध्ये रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार आहे वडापाव आणि पाववडा। सोबतच असणारे पावाची चटणी, पण त्याच्या अगोदर संध्याकाळच्या अगोदर मी भांडे घासून घेते। 4:30 वाजता डुगुबणी झोपेतून उठतात आणि तिथून माझं रुटीन सुरू होतं। सगळ्यात आधी मी किचन ओटा क्लीन करून भांडे घासून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागते। तर आता इथे मी भांडे घासतीये। थोडंसं लवकर स्वयंपाकाला लागलं किंवा लवकर तयारी केली तर मग आपल्याला जास्त धावपळ होत नाही, म्हणून मी 4:30 वाजल्यापासूनच संध्याकाळच्या कामांना सुरुवात करते। भांडे वगैरे आवरून झाले आणि इथे आता मी किचन ओटा क्लीन करून घेते, म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर तो जास्त खराब होणार नाही आणि आपण लगेचच्या लगेच सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या तर मग जास्त घाण होत नाही, जास्त पसारा होत नाही। किचन ओटा वगैरे सगळं क्लीन झाल्यानंतर मी लगेच डुगुबणीला फ्रेश करायला नेते आणि मी स्वतः पण फ्रेश होऊन जाते। आज IPLची फायनल मॅच आहे, म्हणून मला मॅचसुद्धा बघायची आहे, म्हणून मी थोडंसं अजून लवकर आवरायला घेतलं आहे आणि इथे बघा मी छान असं फ्रेश होऊन घेते। संध्याकाळी एकदा जरी तोंडावर पाणी मारलं की बरं वाटतं आणि आता ऊन खूप जास्त आहे, तर शक्यतो मी 2 ते 3 वेळेस चेहऱ्यावर गार पाणी मारते। सगळं आवरून झाल्यानंतर लगेच दिवाबत्तीची वेळ होते, म्हणून आता आधी मी दिवाबत्ती करून घेते आणि डुगुबणीला रोजची सवयच झाली आहे, 6:30 ते 6:45च्या मध्ये मी दिवाबत्ती करते। चलिए बेटा। तर शेजारी गॅलरीमध्येच तुळस आहे, तर संध्याकाळी तुळशीला सुद्धा मी अगरबत्ती लावली, दिवा लावला आणि हे बघा घरामध्ये दिवाबत्ती झाल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं, छान वाटतं। काही कुंडल मूर्तिका दिवा लावून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझं सारं देवापाशी, साईनाथ महाराज की जय। तर आज आहे IPLची फायनल मॅच, गुजरात वर्सेस CSK आणि हे बघा मी इथे संध्याकाळच्या अगोदर सगळं आवरून घेतलं आहे। बटाटे वड्यांचं सगळी तयारी झाली, फक्त गरम गरम बटाटा वडा रेडी करायचा। तर आता आज मी मॅच बघणार आहे, कारण तुम्हाला तर मी सगळी बेसिक तयारी ऑलरेडी करून ठेवली होती। आता मी बटाटा वड्यांसाठी त्याची भाजी बनवणार आहे। तर भाजीसाठी अगदी सिंपल आहे, इथे मी घेतले बटाटे, कढीपत्ता, क्रश केलेली हिरवी मिरची आणि फ्राय करण्यासाठी मिरच्या घेतल्या, धने सुद्धा आहेत, तर ते मी बारीक करून घेणार आहे। आणि चला आता पटकन बटाटा वड्याची भाजी बनवते आणि नाशिक स्टाईल बटाटा वडा बनवणार आहे। अगदी चपट्या चपट्या छोटे असे गोळे बनवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे। तर आता इथे मी राई जिरं टाकलं आणि आता टाकते कढीपत्ता। कढीपत्ता तडतडल्यानंतर आता आपण टाकणार आहे क्रश केलेली हिरवी मिरची आणि ह्याच्यात मी हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं अद्रकचे 2 छोटे छोटे तुकडे घेतले होते। आता टाकणार आहे मी थोडीशी बडीशेप, तर इथे मी बेसन पीठ घोळून घेतलंय, त्यामध्ये थोडी हळदी, चवीनुसार मीठ टाकले आणि थोडंसं कडक तेल यात सोडायचं, म्हणजे वडा अगदी क्रिस्पी होतो। तर आता मी इथे बटाटे वड्याचे छान असे गोळे करते आणि बघा तुम्ही आमच्या नाशिकला असे चपटे गोळे करतात। दाखव डुगू व्हिडिओ शूट करतोय, असे गोळे करतात आणि हे बघा इथे दाखव बघा। तर मी असे इथे छान मस्त बटाट्याचे गोळे करते आणि मीडियम साईज ठेवते, खूप जास्त मोठी पण नाही, खूप जास्त छोटी पण नाही,
तर मीडियम साईज ठेवते. तर हे बघा छान असे सगळे मस्त आपल्या बटाट्याच्या टिक्क्यात रेडी झालं आहे आणि आता फक्त गरमागरम वडा तळायचा बाकी आहे. इथे मी पावाची चटणी बनवून घेतली आणि ही आमच्या नाशिक भागाकडे खूप जास्त चालते. पाव आणले तर राहुल इथे मस्त फ्रेश पाव सुद्धा घेऊन आले आणि चला बनीला खूप भूक लागली आहे. तर चला आता सगळं रेडी झालंय आणि बनीला खूप भूक लागली आहे तर त्याला गरम गरम मी वडे तळून देते. आणि हा डुगूला पण खूप भूक लागली आहे. थांब बनी देते 1 मिनिट. आणि हे गेले गरम गरम वडे आपले तेलात. तेल छान असं गरम करून घ्यायचं. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गोल वडा बघायला मिळतो पण नाशिकला डुगू शांत बस बेटा पण नाशिकला तुम्हाला असा चपटी टिक्की मस्त दिसते. आणि आमच्याकडे जय मल्हार वडापाव, अजून कुठले कुठले हो फेमस वडापाव, नाशिक वडापाव, कृष्णाई, हा कृष्णाई वडापाव, हे खूप फेमस वडे मिळतात इथे. तर ते असेच असतात. आणि हा माझा पण वडापाव स्पेशल डुगू म्हणतो. तर हे मी असे गरम गरम वडे तळते. पावाची चटणी पण खूप टेस्टी असते आणि 2-3 दिवस टिकते. तुम्ही फ्रीज मध्ये ठेवली तर जास्त पण टिकू शकते पण उन्हाळ्यामध्ये साधारण 2-3 दिवस टिकते. आणि लगेच एका साईडला मी डुगुबानीची प्लेट पण करते रेडी. हे बघा डुगुबानीची प्लेट आणि सगळंच खातात ते मस्त त्यांना. आणि हो मी त्यांना थोडं थोडं सॉस देणार आहे. हे झाले आपले गरम गरम वडे तयार. तुम्हाला पण वाढू का? मी 3 वडे खाईल म्हणजे 3 वडापाव. अच्छा पाववडा तळू का तुम्हाला? हो. तर राहुलला आणि डुगूला पाववडा पण खूप आवडतो. तुम्ही पाववडा पण बनवणार आहे पण आधी चला डुगू बनीला वाढून देते. बस पटकन सायकल घेऊन दे. चला डुगुबनीचं जेवण झालं आणि त्या राहुल आणि मी पण बसतो. आम्हाला पण खूप भूक लागली आहे. तर मस्त गरमागरम पाववड्याची पार्टी. तर आज मी तुम्हाला नाशिक स्टाईल वडापाव बनवून दाखवणार आहे. तर नाशिकला असा मस्त पाव तोडतात त्याच्यामध्ये टाकतात ही पावाची किंवा बटरची लसूणी चटणी आणि त्यानंतर हा आपला मस्त गरमागरम वडा पावामध्ये टाकून त्याला छान असं प्रेस करतात. आणि हा पाववडा मिरचीच्या बिना एकदम अधुरा असतो. तर इथे मी मिरच्यासुद्धा फ्राय केल्या आहे. तर हा आहे आमच्या नाशिकचा स्पेशल वडापाव. तर चला आता आम्ही पण छान असं मस्त जेवून घेतो आणि आता आम्हाला पण खूप भूक लागली आहे. डुगुबनीचं ऑलरेडी झालंय. तुम्ही पण या जेवायला. हा तुम्ही पण या. वडापाव छान बनवती. मुंबईकडे राहायला होती ना इगतपुरी त्याच्यामुळे वडापाव खूप छान बनवती. तर वडापाव ऍक्च्युली तळण्याचे जेवढे पदार्थ आहे ना तेवढे मला खायला पण खूप आवडतात आणि बनवायला पण खूप आवडतात. तर वडापाव ही माझी स्पेशलिटी आहे आणि सगळ्यांना खूप आवडते. तर राहुललाही आता मी वाढून देते. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत नमस्कार. आणि तुम्ही पण वडापाव खात राहा. बाय.